नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं द लातूर पॅटर्न मध्ये। माझं नाव आहे विश्वजित पाटील। गेल्या बऱ्याच वर्षांपासून लातूर पॅटर्न मध्ये कुठल्या गोष्टी घडतात याची सर्वात पहिली अपडेट येणारा एकमेव यूट्यूब चॅनल म्हणजे ते माझं यूट्यूब चॅनल आहे। विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, सध्या लातूर पॅटर्न मध्ये बॅचेस चालू होणार आहेत आणि काही काही बॅचेस चालू देखील झालेले आहेत। तुम्ही कसल्याही पद्धतीची काय म्हणतात त्याला वेट न करता डायरेक्ट तुम्ही लातूरला ऍडमिशन घ्यावं। खूप सारे पालक मला म्हणतात की नॅशनल ब्रँड्स कोटामधून आलेले आहेत, आमच्या सिटीमध्ये आलेले आहेत वगैरे वगैरे। ठीक आहे, ते नॅशनल ब्रँड्स असू शकतात, बट तुमच्या आपल्या मराठी भाषेमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं जर शिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर फक्त लातूर पॅटर्नच तुमच्या कामाला येणार आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जे नॅशनल ब्रँड्स असतात ना त्याच्यामध्ये जे विद्यार्थी शिकतात, नो डाऊट ते स्टेट बोर्डचे देखील काही असतात, बट मोस्टली तिथं CBSE ICSE अशा पद्धतीचे विद्यार्थी असतात आणि जे ऑलरेडी टॉपर असतात म्हणून ते एक नॅशनल ब्रँडला प्रेफरन्स देतात। बट आपल्या महाराष्ट्र लेवलला जे टॉपचे ब्रँड आहेत एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये ते फक्त लातूर पॅटर्न मध्ये आहेत। तर फक्त आणि फक्त लातूर पॅटर्न मध्येच तुम्ही ऍडमिशन घ्यावं अशी माझी पर्सनल इच्छा आहे। कारण तुमच्या आसपास एक अशा स्टोरीज या लातूर पॅटर्नने क्रिएट केलेल्या आहेत, याचा तुम्ही विचार बी करू शकत नाही। म्हणजे एक तर स्टोरी अशी आहे की एका मुलीला राहायला घर नाहीये, ती तिचे मम्मी पप्पा म्हणजे स्वतः ती काम करून, म्हणजे मम्मी पप्पा काम करू शकत नाहीत, ती स्वतः काम करून तिचं नीटचं शिक्षण कंप्लीट करून आज मुंबई सारख्या मेडिकल कॉलेजमध्ये ती शिक्षण घेत आहे। ह्या सर्व स्टोरीज फक्त तुम्हाला लातूर पॅटर्न मध्ये बघायला भेटतील। तुमच्यासोबत मला खूप साऱ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत। हळूहळू रीलच्या फॉर्मॅटमध्ये या सर्व गोष्टी आता तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, जेणेकरून तुमची देखील परिस्थिती बदलू शकते। कारण तुम्हाला तर माहिती आहे, कुठल्याही लेजंडला तुम्ही भेटलात तर त्याच्या तोंडात एकच शब्द बाहेर निघतो की ज्या आपण क्षेत्रात जाताल त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती पहिल्यांदा एक आपण लहान मुलगा आहोत 5वी 6वीला अशा पद्धतीने ती माहिती घ्यायची, त्या पद्धतीने त्या गोष्टीचं शिक्षण घ्यायचं आणि मगच ती गोष्ट फॉलो करायची। थँक्यू।